पण माहीत नाही का आज माझी एक्झाम असूनसुद्धा मला असं वाटतं की आज तुमच्यासाठी ब्लॉग बनवावा. तुमचा जो प्रेम आहे माझ्यावर खूप चांगलं वाटतं आहे मला. त्यामुळे मला असं वाटलं की ब्लॉग बनवू. त्यामुळे आज मी ब्लॉग बनवणार आहे खास तुमच्यासाठी. वगैरे घेतली, आता जाऊ स्टेशनला. पण आता पटपट जाईन, जी ट्रेन भेटेल त्याने जाईन आता मी. बापरे, गर्दी तर जबरदस्त आहे. फाटणाऱ्या गर्दीमुळे जायला आपली ह्या पण इथून 1 ते 1.5 किलोमीटर आहे. नुसतं पळत आलो आहे कंटिन्यू इथपर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं जंगी स्वागत. मित्रांनो, खरं तर आजचा जो व्लॉग आहे तो खूप स्पेशल असणार आहे. कारण माझी आज एक्झाम आहे आणि त्या एक्झामसाठी आपण जाणार आहोत एक्झामला. तर मग खूप झंझट आहे, खूप ट्रॅव्हलिंग वगैरे आहे. तर तुम्हाला सर्वांना दाखवेन मी कशी ट्रॅव्हलिंग होणार आहे आणि काय. पण माहीत नाही का आज माझी एक्झाम असूनसुद्धा मला असं वाटतं की आज तुमच्यासाठी ब्लॉग बनवावा. तुमचा जो प्रेम आहे माझ्यावर खूप चांगलं वाटतं आहे मला. त्यामुळे मला असं वाटलं की ब्लॉग बनवू. त्यामुळे आज मी ब्लॉग बनवणार आहे खास तुमच्यासाठी. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तिकीट वगैरे घेतली, आता जाऊ स्टेशनला. खूप दिवस झाले ट्रेनने ट्रॅव्हल वगैरे केलं नाही, त्यामुळे सवय मोडली आहे माझी. पण आज एक्झाम आहे त्यामुळे मी बाईक वगैरे काय घेतली नाही. तर मग ट्रेनने चाललो आहे. चला. विद्यावरला ब्रिजचं काम चाललं आहे. ईस्ट वेस्ट ब्रिज बनतो तिकडे, पण खूप टाईम झाला त्याला काम चालू आहे, अजूनपर्यंत बनलेलं नाही. आणि माझी ट्रेन पण अजून आली नाही. बघू आता कितीला पोचतोय. In audio. जवळजवळ सायनला पोचलो आहे. बघू आता कुठपर्यंत आपली ट्रेन आली दादरवरची. फोटोग्राफी वगैरे करता का? फोटोग्राफी वगैरे करता आम्ही सगळं रिकॉर्डिंग पाठवतो. थोडी डॉबरी झाली तिकडे सगळं पिक्चर दाखवतो आहे प्रोजेक्शन.
मी बघतो पिक्चर. मी पिक्चर बघतो. हे ऑडियन्स आहे. सगळं प्रायव्हेट सेक्टर. ट्रेन माझी गेली वाटतं, पण आता पटपट जाईन. जी ट्रेन भेटेल त्याने जाईन आता मी, कारण टायमाच्या आधी आपल्याला पोहोचायचं आहे तिकडे. मुंबईच्या लोकलमधून ट्रॅव्हल करणं म्हणजे खूप थोडंसं डिफिकल्टच आहे, कारण गर्दी इतकी असते. त्या गर्दीमधून ट्रॅव्हल करणं थोडं प्रॉब्लेम्स होतात. ट्रेन आली. बापरे, गर्दी तर जबरदस्त आहे. फाटणाऱ्या गर्दीमध्ये जायला आपली ह्या खूप पॉवरफुल गर्दी. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मस्त जाऊ आणि रिक्षा पकडू कॉलेजला. भाई संतोष भवन आहे. चार पाच रिक्षावाल्यांना विचारलं, पण लोकेशनला जायला कोणी तयारच नाही. शेवटी कंटाळा आला. आता बघू बाहेरच्या साईडला बघ, कुठेतरी रिक्षा भेटत असेल तर मग तिकडून जाईन. आत्ता मागे तिकडे मी बोललो, एक रिक्षावाले काका होते, त्यांनी सांगितलं इथून रिक्षा पकड, म्हणजे थोडं पुढे गेल्यावर त्यांनी मला लोकेशन सांगितलं कुठून रिक्षा भेटेल. आता आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर पकड, कारण पुढे ट्रॅफिक असेल ब्रिजच्या खाली. तर त्यामुळे आता पटापट जातो आणि रिक्षा पकडतो. येताना खूप कंजस्टेड झालं मला येताना, कारण सवय माझी सुटली होती ट्रेनने येण्याची, पण खूप गर्दी वगैरे होती. सो ते सगळं करत आता पोचलो इथे. लवकरात लवकर सेंटरला पोचेन. स्टेशनपासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे कॉलेज, पण त्या स्टेशनपासून एकही रिक्षा नाही आहे त्या कॉलेजला जायला. आणि मला खूप मुश्किलने एक बस भेटली होती, पण ती बस पण ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. तर तो कंडक्टर बोलायला लागला की तू बसमधून जाशील तर तुला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागेल, तोपर्यंत माझा एक्झामचा टाईम होईल. पण मी वेट नाही करू शकत तेवढा वेळ, त्यामुळे मी आता पळत निघालो आहे. असं वाटतं एक्झामना नाही, आर्मीच्या भरतीला चाललो आहे नुसता पळत. अजून पण इथून 1 ते 1.5 किलोमीटर आहे. नुसतं पळत आलो आहे कंटिन्यू इथपर्यंत. 9:30 वाजता स्टेशनला पोचलो होतो. 10:30ची एक्झाम होती, तर मला वाटलं 15 ते 20 मिनटात मी पोचेन रिक्षाने, पण रिक्षा काय भेटतच नाही आहे. पळत आलो इथपर्यंत. सेंटरला पोहोचलो आहे, पण सेंटरला गर्दी बघा किती आहे.
इतकी गर्दी आहे एकदम फुल कचाकच भरले, जायला यायला पण जागा नाही. पण आता जातो सेंटरला आणि भेटतो तुम्हाला. आत्ता एक्झाम झाली, एक्झामवरनं आलो. मस्त झाली एक्झाम. आणि माझ्याबरोबर एक चांगला मित्र होता, त्यांनी चांगला सपोर्ट केला मला. प्रत्येक म्हणजे छोटे छोटे आन्सर्स होते ते सगळे सांगत होता मला. हा बघा, हा माझा मित्र होता, ह्याच्यावर आलो होतो मी आणि आम्हाला चांगला सपोर्ट करत होता. आणि आय होप की पुढे पण हा असेल माझ्या पुढे मागे किंवा आजूबाजूला, तर मग हा सपोर्ट करेल मला. आता शोधतो काहीतरी खाण्यासाठी, भूक लागली आहे जाम, कारण सकाळपासून काय नाश्ता वगैरे केला नाही. तर मग नाश्ता करू आणि मग बॅक टू पवेलियन. आता आम्ही स्टेशनला उभा आहे घरी जायसाठी, पण खूप कंजस्टेड वाटलं यार जाताना. आणि मेन तर सीन असा झाला होता गेल्या गेल्या तिकडे, की आम्ही इथून गेलो तिकडे एक्झामसाठी आणि रिक्षा वगैरे तर भेटत नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर मला तिकडे गेल्यावर असं वाटलं की ठीक आहे, एक्झाम वगैरे आहे तर नॉर्मल पब्लिक येईल आणि तिकडे जे त्यांना आतमध्ये घेतलेलं असेल तर मी लेट जातो आहे, मला असं वाटलं होतं. पण जेव्हा मी तिकडे गेलो तर तिकडे गेल्यानंतर मी बघतोय तर काय अख्खीच्या अख्खा जत्रा होती तिकडे, जत्र्यासारखी पब्लिक होती तिकडे. त्यांना अजून आतमध्ये घेतलं नव्हतं आणि पब्लिक सर्व वेट करते बाहेर की आत्ता आतमध्ये घेतील, आत्ता आतमध्ये घेतील. पण त्यांना काय बाहेरच उभं केलं होतं. आणि नंतर मग थोड्या वेळानंतर त्यांना आतमध्ये गेलं आणि ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं त्या प्रकारे एक्झाम झाली नाही. एक्झाम लेट सुरू झाली, त्यामुळे आम्हाला ग्रेस पिरियड दिला थोडासा, की तुम्ही थोडा वेळ हे करू शकता. तर 15 मिनटाचा ग्रेस पिरियड होता. तर 15 मिनटानंतर मग एक्झाम आमची संपली आणि मग आम्ही खाली आलो आणि मग निघालो. पण आतमध्ये एवढं खूप बेकार फॅसिलिटी होती, प्यायला नीट पाणी पण नव्हतं. खूप बेकार वाटलं आम्हाला तिकडे गेलं. तर इतकंच होतं मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जे जुने आहेत त्यांना तर माहितीच आहे, शेअर करा, लाईक करा. बाय बाय.